नागपूरसह भंडारा गोंदियामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। नागपुरात अनेक ठिकाणी झाडं कोसळली। धानाला फायदेशीर पण फळबागांना अवकाळीचा फटका। लातूर कोल्हापुरातही पावसाची हजेरी। आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतरचं पहिलंच अधिवेशन। मुख्यमंत्री फडणवीस सादर करणार यंदाचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार। दोन्ही सभागृहात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सर्वपक्षीय शोकसभेचं मुंबईत आयोजन। नितीन गडकरींसह फडणवीस, ठाकरे बंधू गौतम अदानी उपस्थित राहणार, तर तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार अनुपस्थित। बुलढाण्यातल्या चिखला गावात संचारबंदी लागू। छत्रपती शिवरायांचा अनधिकृत पुतळा उभारल्यानं 4 दिवसांपासून वाद। आतापर्यंत सरपंचासह 23 जणांना अटक। नागपूरमध्ये 12वीचा पेपर फुटला पण मास कॉपी नाही। शिक्षण मंडळाच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न। रसायनशास्त्राची पुन्हा परीक्षा होणार नसल्याची सूत्रांची माहिती। दहावी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही कार्यान्वित ठेवण्याचे आदेश। सीसीटीव्ही बंद आढळल्यास कारवाई। राज्य शिक्षण मंडळाचा कडक इशारा। आता तपकिरी रंगाचा कापूस। बोंडावर ऊन पडताच रंग होणार आणखी गडद। नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचं यशस्वी संशोधन। हिरव्या रंगाचंही संशोधन सुरू। पश्चिम बंगालचे नेते माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय यांचं निधन। कोलकात्याच्या रुग्णालयात 72व्या वर्षी हृदयविकारानं मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।